नमस्कार, मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचं आपल्या चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो। योजनांसंदर्भात प्रॉपर माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाते। जानेवारी महिन्याच्या हप्ते वितरणाची घोषणा आता कोणत्याही क्षणी होऊ शकते, पण हा जो लाभ आहे तर याच्यामध्ये अनेक लाडक्या बहिणी अशा आहेत की ज्यांना प्रॉब्लेम येत आहे। तर याच्यामध्ये लक्षात घ्या की नाव सदरची जी KYC त्रुटी जी सुरू झालेली आहे, तर दुरुस्तीसाठी जो ऑनलाईन फॉर्म सुरू झालेला आहे, तर याच्यामध्ये यादीमध्ये नाव नाही आहे अशा प्रकारचा लाडक्या बहिणींना स्टेटस येत आहे। दुसरी बाब म्हणजे ज्या लाडक्या बहिणीने अजून KYCच केले नाही आहे, आणि तिसरा महत्त्वाचा प्रॉब्लेम म्हणजेच OTPच येत नाही आहे। तर या तीन प्रॉब्लेमना महत्त्वाचा अनेक जे लाडक्या बहिणी आहेत तर यांना तीन प्रॉब्लेम फेस करावे लागत आहेत। आणि याच्यामध्ये अजून एक ऑप्शन आहे की ज्या लाडक्या बहिणीने अंगणवाडी सेविकांकडे कागदपत्र पडताळणी मागील काही 15 दिवसांमध्ये दिली होती, त्यांना देखील त्या ठिकाणी वेबसाईटवरती चेक केल्यानंतर सदरचं दुरुस्ती यादीमध्ये तुमचं नाव नाही आहे अशा प्रकारची माहिती येत आहे। मग अशांना लाभ येणार का, हा देखील महत्त्वाचा प्रश्न आहे। मग सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे एक लक्षात घ्या की मागील 15 दिवसांमध्ये कागदपत्र पडताळणीच्या याद्या अंगणवाडी सेविकांकडे आल्या होत्या, त्यांनी ही कागदपत्र पडताळणी त्यांच्या स्तरावर केली होती। त्यामुळे त्याच्यामध्ये ज्या लाडक्या बहिणी पात्र ठरलेल्या आहेत त्यांनी या KYCच्या पोर्टलवरती आधार नंबर टाकल्यानंतर तुमचं नाव सदरच्या दुरुस्ती यादीमध्ये नाही आहे अशा प्रकारचा त्यांचा स्टेटस येत आहे। त्यामुळे त्यांनी घाबरून जायचं कारण नाही आहे, कारण लक्षात घ्या की तुमचं जे आधार कार्ड आहे ते तुमचं अपडेट झालेलं आहे, तुमची KYC अंगणवाडी सेविकांमार्फत झालेली आहे। त्यामुळे ही महत्त्वाची बाब आहे, ती लक्षात घ्या आणि त्यामुळे तुम्हाला तशा प्रकारचा स्टेटस येत आहे। तर याचबरोबर लक्षात घ्या की तुमच्या आधार कार्डवरती तो नंबर टाकल्यानंतर तुमच्या मोबाईलवरती OTP येत नाही आहे। तर सध्या सर्व्हरवरती जास्तीत जास्त लाडक्या बहिणी KYCच्या मध्ये दुरुस्ती करत आहेत, त्याच्यामुळे हा प्रॉब्लेम येऊ शकतो। थोड्या उशिरापर्यंत तुम्ही ट्राय करा, जर OTP आला नाही तर मात्र तुम्हाला तुमचं बँक आधार सीडिंग स्टेटस लक्षात घ्या की तुमच्या बँक खात्याला तुमचं मोबाईल नंबर लिंक आहे की नाही ते तुम्हाला चेक करायचं आहे। जर नसेल तर त्वरित तुम्हाला तो नंबर लिंक करायचा आहे, जेणेकरून OTPचा प्रॉब्लेम तुमचा दूर होईल। आणि तिसरा महत्त्वाचा प्रॉब्लेम लक्षात घ्या की आधार नंबरच लक्षात घ्या, ज्या लाडक्या बहिणींनी KYCच केली नाही आहे अशा लाडक्या बहिणींसाठी हा ऑप्शन उपलब्ध झाले नाही आहे, त्यांना कोणत्याही प्रकारची KYC करता येणार नाही आहे, कारण का त्या संदर्भात आपण माहिती घेतच आहोत। अजून तरी ज्या लाडक्या बहिणी अजिबात पोर्टलवरती KYC केली नाही अशा लाडक्या बहिणींसाठी कोणताच ऑप्शन उपलब्ध झाले नाही आहे, त्यांना प्रतीक्षा करायची। अधिक माहिती जर घ्यायची असेल तर तुम्हाला जवळच्या असणाऱ्या महिला बाल विकास विभागामध्ये चौकशी करता येणार आहे, त्या ठिकाणी देखील काहीच माहिती दिली जात नाही आहे, त्यामुळे त्यांनी प्रतीक्षा करायची आहे। कदाचित शासनामार्फत अशा लाडक्या बहिणींसाठी देखील पुढील आठवड्यामध्ये निर्णय होऊ शकतो। तर ही महत्त्वाची बाब आहे, याच्यामुळे तुमचा KYCच्या दुरुस्तीमध्ये प्रॉब्लेम येऊ शकतो। जानेवारी महिन्याच्या हप्ते वितरणाची घोषणा याच आठवड्यामध्ये पुढील काही दिवसांमध्ये होईलच, या संदर्भात आपण प्रॉपर माहिती देतच आहोत। सर्व पात्र लाडक्या बहिणींना जानेवारी महिन्याच्या हप्ते वितरणासोबत मागील लाभ आहे तो मिळणार आहे। तर अशा प्रकारे ही महत्त्वाची माहिती संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींपर्यंत नक्की शेअर करा। योजनांसंदर्भात खात्रीशीर माहितीसाठी आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा।